महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर शहरातील पाणी प्रश्नांवर आज महापालिकेत आयुक्त, आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। यावेळी लोकप्रतिनिधी यांनी प्रत्येक प्रभागातील समस्या मांडल्यात। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत स्वतंत्र उपायुक्त नेमण्याची मागणी केली आहे। तसेच शहरात पाणी गळती थांबवा, अनधिकृत नळ जोडणी आणि प्रत्येक प्रभागात समसमान पाणी वाटप झालं पाहिजे असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। तसेच सुभाष चक्री येथील पाणी प्रश्नांवर ॲडव्होकेट जय गायकवाड यांनी सुद्धा महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली। दरम्यान महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तोडगा काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय। गेल्या अनेक दिवसापासून 4 नंबर आणि 5 नंबर हा माझ्या मतदारसंघातील भाग आहे। त्या भागामध्ये लोकांच्या ज्या समस्या, मुख्य समस्या ज्या असेल तर पाणी टंचाईची आहे। त्या पाणी टंचाई संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही मीटिंग लावली होती। आयुक्त मॅडमनी सर्व समस्याच्या, सर्व विभागातील लोकांच्या, नगरसेवकांच्या, लोकप्रतिनिधीच्या सर्व समस्या ऐकून घेतलेल्या आहेत। त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे चौधरी साहेबांनी की टँकरला जे काही पैसे आकारले जात होते ते त्यांनी कॅन्सल केलेलं आहे। वैयक्तिक काही प्रोग्रामसाठी असेल त्यासाठी ते चार्ज लागला जाईल। हा चांगला एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे। लिकेज ज्या ठिकाणी आता लिकेजसाठी एक सेपरेट उपायुक्त नेमून आणि ते जे लिकेजसाठी एक मास्टर प्लॅन तयार करून 8 दिवसाचा, 10 दिवसाचा, तर पूर्ण लिकेज पूर्ण शहरातील कसं काढता येईल त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे। तेही त्यांनी मान्य केलेलं आहे। जो लागणारा काय निधी आहे तो निधी सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहे। जर नसेल तर आम्ही खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही त्यांच्याही सर्वजण आम्ही नेते मंडळी जाऊन मागणी करू की त्यासाठी निधी द्यावा। परंतु कुठेही काम थांबलं नाही पाहिजे, लिकेज सर्व निघाले पाहिजे आणि सर्वांना समसमान पाणी मिळाले पाहिजे, ही आमची मागणी होती। सुभाष टेकडे असेल, गायकवाड पाडा असेल किंवा 4 नंबरचा भाग असेल किंवा 5 नंबरचा भाग असेल, त्या सर्वांनाच पाणी मिळण्यासाठी 2 दिवसात त्यांनी त्यांची उपाययोजना करून एकवर डिस्ट्रीब्युशन करण्याचं आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलं। त्यांना सांगितलेलं आहे हा जो काय करवाढ केलेला आहे तो तुम्ही कमी करा आणि पहिलं पाणी द्या, त्याच्यानंतर त्या सुविधा त्याच्यावर विचार करू असं त्यांनी मला सांगितलेलं। परंतु आम्हाला पाणी द्या, त्याच्यानंतर कर वाढवा ही आमची मागणी आहे। शिगडीचा जो पाणी प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे। 1 आठवड्यापूर्वी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं होतं, परंतु त्या निवेदनावर काहीच उपाययोजना येत नव्हती। म्हणून आज बैठकीला पुन्हा त्यांना लक्षात आणून दिलं आणि आमच्या ज्या 12 मागण्या होत्या त्याची पुन्हा त्यांच्या समोर तो पाडा वाचण्यात आला आणि त्याच्यातल्या ज्या गरजेच्या मागण्या आहेत, तातडीच्या, म्हणजे उन्हाळ्याचा धोका लक्षात घेऊन बोरवेल सगळ्या रिपेअर करून तातडीने लोकांना पाणी देणे, स्वच्छ पाणी देणे, या संदर्भात चर्चा करण्यात आली। आयुक्तांनी त्याच्यावर पॉझिटिव्हिटी दाखवत लवकरच लवकर अधिकाऱ्यांना त्या संदर्भात ते कारवाई करणार असल्याची आदेश देण्याचं त्यांनी सांगितले। तसेच महत्वाचा विषय होता की शहराला पाणी नाही परंतु पाणी कर लावण्यात आलेला आहे आणि इथं म्हणजे गाव टँकर मुक्त होत असताना उल्हासनगर शहराला टँकर आणि टँकरसाठी दर ठरवण्यात आले। ते देखील त्यांच्या लक्षात आणून दिलं की जर आम्हाला पाणीच नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर कराची वाढ करत असाल आणि महानगरपालिका जर पाणी देण्यासाठी अक्षम असेल आणि लोकांनी जर टँकरचे पैसे भरावे लागत असतील तर हा मोठा अन्याय ठरण्यात येणार आहे। तर त्यावर महानगरपालिका आयुक्तांनी जिथे जिथे महानगरपालिकेच्या तांत्रिक अडचणीमुळे पाणी येणार नाही अशा विभागात टँकर मुक्त देण्यात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अधिकाऱ्यांनी जनतेची बाजू लावून धरली। अनेक विभागाची लोक त्या ठिकाणी होती आणि अनेक पाण्यासोबत रस्त्याचे विषय असतील, शौचालयाचे विषय असतील, अनेक विषय आमदारांनी लावून धरले आणि आयुक्तांना सगळ्या शहरातली जनता, आमदार आणि सगळी राजकारणी मंडळी, माजी नगरसेवक त्या ठिकाणी होते। आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही या प्रश्नाचं समाधान करा, आपल्याकडून अपेक्षा आहे। आणि आयुक्तांनी त्याला देखील पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करत की लवकरात लवकर ह्याच्यावर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट।